संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जातंय ते युनायटेड पॅन्थर्स या संघाला. मुकेश पाटील जे संघनायक आहेत आणि पहिल्या 4 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया या परिसरातील एक गोड आवाज जयप्रकाश पाटील यांचा. धन्यवाद संदीप. चालू असलेला सामना युनायटेड पॅन्थर्स वर्सेस जय हनुमान योद्धा. आणि दोन्ही संघाविषयी बोलायचं झालं तर युनायटेड पॅन्थर्स एक सामना हरलेला आहे आणि एक जय हनुमान योद्धा एक सामना जिंकलेला आहे. पॉईंट टेबल बघितलं तर जय हनुमान योद्धाकडे 2 पॉईंट्स आहेत तर युनायटेड पॅन्थर्सने अजून आपला अकाउंट ओपन केलेलं नाहीये. संजय पाटील जे मंडप डेकोरेटर्स आहेत त्यांना विनंती करतो कुठे असाल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. मॅच स्टार्ट होतोय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत असतानाच पहिल्या चेंडूवर फलंदाजी करताना 1 धाव पूर्ण केली हितेंद्र पाटील या खेळाडूने. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावा. गणेश साई यांच्या बॅट मधून निघालेला उत्तुंग असा षटकार. संजय 6 धाव्याने संघ धावसंख्या होते ती 7 बिनबाद 7 धावा. युनायटेड पॅन्थर संघाने काहीतरी गेम प्लॅनिंग केले असेल कारण पहिला सामना ते पराभूत झाले होते आणि त्यांच्या पॅकर्स आणि संघनायकाने काहीतरी त्यांना सल्ला दिला असेल की हा सामना आपल्याला काही करून जिंकायचाच आहे. पुन्हा एकदा उत्तुंग षटकार मिड विकेटच्या वरून मारलेला गणेश साई यांच्या बॅट मधून निघाला दुसरा षटकार. लगातार 2 षटकार दीपू पाटेकर यांच्या गोलंदाजीवरती. साई साई ग्रुप यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं आयोजन आहे या स्पर्धेचं. UPL उमेमान प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम सुरू झालाय आणि गणेश साई मैदानाच्या आतमध्ये साईंचं नाव या ठिकाणी गाजवतोय. 2 उत्तुंग षटकारांशी तो खेळतोय. संघाच्या धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 13. दीपू यांचा पुढचा चेंडू सामना करते गणेश. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सोपाचा झेल पकडतात ते यष्टी रक्षक. पहिला गडी बाद होतोय तो युनायटेड पॅन्थर्सचा. डीजे प्लीज. आम्ही UPL खेळणार आहोत. आम्ही UPL खेळणार आहोत. आम्ही UPL खेळणार आहोत. आम्ही UPL खेळणार आहोत. धन्यवाद डीजे. आणि मयूर पाटील यांनी सुंदर झेल पकडलाय. त्यांना नरेश दादा पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि दीपू पाटेकर यांनी विकेट घेतली आहे ती मध्ये गणेश साई या फलंदाजाची. तर दीपूला नरेश दादा पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे आलेलं आहे. गणेश साई यांनी केली घाई असं मी म्हणेन कारण 2 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यानंतर त्याला मात्र स्थिरता घ्यायला हवी होती कारण गोलंदाज खराब चेंडू टाकेल असं नाही. गोलंदाजाला सुद्धा आपण महत्व देणं फार महत्वाचं आहे. लाईन आणि लेंथ गोलंदाजी करताना आता या चेंडूवर गोलंदाज दिसलाय म्हणजेच चमकणारी प्रत्येक वस्तू सोनं नसतं मित्रांनो. 2 षटकारांशी तो खेळत होता आणि अशा वेळेस स्वतःवर नियंत्रण ताबा ठेवणं फार महत्वाचं होतं. धावपैकावर धावा लागल्या तर 13 धावा 13. पहिले षटक प्रगतीपथावर. निश्चितच 2 षटकार लागल्यानंतर काही घाई करण्याची गरज नव्हती कारण आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 13 धावा जमवल्या होत्या युनायटेड पॅन्थर संघाने. पण तू घाई केली अति घाई मागत पडली असा प्रकार इकडे घडलेला. आणि दीपू पाटेकर यांच्या नावावरती पहिली विकेट. नवीन फलंदाज गणेश घरत त्यांचं जर बघितलं तर बकरा कप मध्ये फक्त वर्षातून एकदाच टुर्नामेंट आपल्या मैदानामध्ये खेळताना दिसतात आणि ह्या वर्षी बकरा क्रिकेट टुर्नामेंट मध्ये त्यांनी चांगलीच कामगिरी केली होती आणि त्यांचं सिलेक्शन युनायटेड पॅन्थर्स या संघामध्ये झालं यावर्षी. पुढे जाण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातो निर्धाव यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चांगला चेंडू म्हणावा लागेल दीपू यांचा. फ्रंट फूट आणि बॅक फूट हे फलंदाजाने ओळखायला हवं. कधी पद्धतीने त्याचा वापर करावा आणि कधी शॉट सिलेक्शन करावं हे त्याला ठाऊक असायला हवं. टायमिंग हे व्यवस्थित जुळून यायला हवं. चालू असलेला मॅच तुम्ही बघतात युनायटेड पॅन्थर विरुद्ध जय हनुमान योद्धा या 2 संघादरम्यान. दीपू यांचा पुढचा चेंडू सामना करते गणेश. आता मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय मात्र एकच धाव. दुसऱ्या काढण्याचा कुठलाही प्रयत्न दिसत नाही. षटक संपता. पहिल्या षटकाची धावसंख्या होती ती 1 गडी बाद 14 धावा. डीजे प्लीज.
आठवतो तुम्हाला पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर युनायटेड पॅन्थर्स विरुद्ध तुम्ही लढत बघताय. जय हनुमान योद्धा युनायटेड पॅन्थर्स संघ फलंदाजी करतोय आणि त्यांची धावसंख्या झाली ती 14. या स्पर्धेकरता सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचं विशेष आभार मानणं फार महत्वाचं आहे. अमोल डेकोरेटर्स आदरणीय सन्मान्य संजय विजय पाटील यांचं सहकार्य या स्पर्धेकरता लाभलंय. सुरेख वॉटर सप्लायरचे मालक विक्रांत घरत आणि धर्मा घरत यांनी पाण्याची व्यवस्था इथे पुरवलंय. त्याच्यानंतर VCPL इन्स्टानेट जे पुरवण्याचं काम केलंय श्री नरेश कृष्ण पाटील सरांनी, त्यांचा सुद्धा मी शतशः आभार मानतोय. YD साऊंड्स DJ निखिल पाटील यांची या ठिकाणी ही व्यवस्था केलेली आहे. राहुलजी जयस्वाल ज्यांच्याकडून सुद्धा सहकार्य लाभले. चर्चा आपण करणार आहोत. पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपैकीवर धावा लागल्यात त्या 1 गडी बाद 14 युनायटेड पॅन्थर संघाच्या. प्रशांत वैयक्तिक पहिला तर संघाचा दुसऱ्या ठिकाणी फुलटॉस चेंडू लॉंग आणि दिशेने मारा फटका. एकच धाव. धावसंख्या आहे ती 15. धावसंख्या आहे ती 15. गणेश साईज वैयक्तिक 12 धावसंख्येवरती झेलबादून परतलाय. त्याच्यानंतर हितेंद्र पाटील वैयक्तिक 1 धावसंख्येवरती तर गणेश गरत वैयक्तिक 2 धावसंख्येवर फंदे करतात. आणि आता मात्र मिड विकेटच्या वरून मारला फटका 6 धावा. चांगला प्रयत्न होता मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाचा. गणेश घरत आणि बघताय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आहे तो हितेंद्र पाटील. गणेश घरत यांच्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका. बडा पॅक बडा धमाका. या 6 धावण्याची धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोहोचली 21 वर. पुन्हा एकदा आखोटाबाचा चेंडू. पुन्हा एकदा षटकार मिड विकेटच्या वरून मारला. घरी घरी रसदाने रसदाने रामाचा नामाची गाई पैसली बघुनी ही नामदे. घरी घरी रसदाने रसदाने रामाचा नामाची गाई पैसली बघुनी ही नामदे. पाटील यांच्या बॅट मधून 2 सलग षटकार आलेत आणि धावसंख्येला आकारणी येते. धावसंख्या पोहोचली ती 27 वर 27. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि दुसऱ्या षटकातील तिसऱ्या 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडूंमध्ये 13 धावा धावपैकीवर जमा केल्या जात आहेत. कारण पहिल्या मॅच मध्ये पराभवाचा धक्का लागला होता युनायटेड पॅन्थर्सच्या संघाला. नाही, मी म्हटलं होतं की काहीतरी गेम प्लॅन करून आले आहेत. कारण पहिला सामना हरलोय आणि दुसरा सामना सुरू आहे तर दुसरा सामना जिंकूच हे विचार करूनच संघ मैदानावर उतरला आहे. पुन्हा एकदा बघूया झेल होतोय की षटकार आणि सोपाचा झेल पकडतात मिड विकेटचे क्षेत्ररक्षक. गडी बाद होतोय. मैदानाच्या आत जातो मॅजिक मॅन मिस्टर मुकेश पाटील. एक अतिशय चांगला खेळाडू, लेजंड क्रिकेटर, वरिष्ठ खेळाडू आहे आणि अनेक वर्ष त्यांनी क्रिकेटमध्ये घालवली. अनेक मैदानं त्यांनी गाजवली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन तो क्रिकेट खेळलाय. मग पालघर जिल्हा असो, ठाणे जिल्हा असो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्याने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. असा खेळाडू मैदानाच्या आत गेलाय मुकेश पाटील. प्रशांत पाटील यांना नजरदादा पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि झेल पकडला ते सुनील यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. पारितोषिकाचा वर्षाव सुरू आहे जय हनुमान योद्धा संघामार्फत. प्रशांतांचा चौथा चेंडू. धावसंख्या ती 27. दुसरा षटक मैदानात सुरू आहे. आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ मैदानात संपलाय. धावसंख्या आहे ती 27. 2 गडी बाद. नवीन फलंदाज मुकेश, ऑलराऊंडर व्यक्तिमत्व असलेला फलंदाज आणि फुलटॉस चेंडूचा पुरेपूर समाचार घेतात ते मुकेश पाटील आणि या मिड विकेटच्या वरून BCC वरच्या तंबूच्या वरून ठोकलेला हा षटकार. आई तुझे देऊले सगळे फुलाने गमडान ग फुलाने गमडान पलकनाचे गुलाब मुरगुन पैताचे मैना ग पैताचे मैना.
वेळ आउट ऑफ द पार्क फलंदाज मुकेश पाटील यांनी फुलटॉस चेंडूचा समाचार घेतला गेलाय आणि गोलंदाजाला आपण बघितलं तर तो राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्याकरता सज्ज झाला होता. या 6 धावा आणि या 6 धावांची धावसंख्या वाढली, धावसंख्या फुलली, धावसंख्या भरली, धावसंख्या पोहोचली ती 1 गडी बाद 2 गडी बाद 33 2 बाद 33. चांगली मजबूत स्थिती. हे दुसरं षटक प्रगतीपथावर. याचाच अर्थ जर बघितलं तर 16 पेक्षाही जास्त सरासरी अद्यावत केलंय. नक्कीच मी मगाशी म्हटलं होतं की आज संघ काहीतरी विचार करून आला की जास्तीत जास्त धावा काय जमा करता येतील 4 षटकामध्ये. त्याचा विचार करूनच हा संघ मैदानामध्ये उतरलाय आणि पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून मारलेला हा षटकार. धावाचा पाऊस पडतोय. स्ट्रॅटेजिस्ट टाइम आउट स्टार्ट झालंय. 1.5 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना 2 गडी बाद युनायटेड पॅन्थर संघाची धावसंख्या आहे ती 19.50 ची सरासरीने 39 धावा धावफलकावर जमा झालेत आणि आणखीन 2 षटक शिल्लक आहेत. चर्चा तर करणार आहोत, मात्र या स्पर्धेकरता हातभार लावणाऱ्या दानशूर व्यक्तींचं नामोल्लेख होणं फार महत्वाचं आहे. राहुलजी जयस्वाल यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि पद्मावती स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून दीपू पाटेकर आणि अमित घरत यांनी सहकार्य लाभले. मॅन ऑफ द मॅच करता ज्या ट्रॉफी झाले ते त्यांनी इथे स्पॉन्सर केलेत. जयप्रकाश पाटील आमच्या डाव्या बाजूला आहेत, त्यांनी मॅन ऑफ द मॅच करता एक अनोखं वेगळं पारितोषिक या स्पर्धेकरता ठेवलेत. नवीनजी घरत वैष्णवी सिक्युरिटी सिस्टमचे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच करता पारितोषिक आलेत. माजी नगरसेवक वसई शहर महानगरपालिकेचे सचिनजी घरत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत, नगरसेवक आहेत आणि त्यांचं सहकार्य लाभले. VVMC Get ready for the countdown. सुशांत गिनी यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता सर्व ट्रॉफी आलेले आहेत. त्यांचे सुद्धा आम्ही शतशे आभार मानतोय. शिवसेना शाखा उमेमान यांचे सुद्धा शतशे आभार मानतोय. आणखी चर्चा आपण करूया कारण मैदानाच्या आत मॅच स्टार्ट होतोय. 2 षटकांमध्ये 39 धावा आणि आता तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज झालाय सुनील गोरड. निश्चितच चांगल्या स्थितीमध्ये आहे तो युनायटेड पॅन्थर संघ. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हर्स मध्ये धावा जमा केल्या त्या 39. तिसऱ्या षटक मैदानामध्ये चांगला चेंडू षटकार मारण्याचा प्रयत्न करत होते गणेश. त्यांना सांगितलं असेल की बिग हिट मारण्याचा प्रयत्न करा, सिंगल डबलची काही गरज नाही आपल्याला, प्रत्येक चेंडूवरती षटकार मारायचा आहे. त्याच पद्धतीने बॅटिंग करताना आपल्याला दिसतात ते गणेश घरात. मुकेश पाटील लगेचच विकेटच्या मध्यभागी येतात. त्या फलंदाजाला बोलवत आहेत. चर्चा करणं फार गरजेचं आहे कारण मुकेशकडे ज्ञानाची शदुरी आहे, मुकेशकडे चांगली गुणवत्ता आहे आणि म्हणूनच तो मिडलवर विकेटच्या बरोबर मध्यभागी या फलंदाजाला बोलवतोय आणि त्याच्यासोबत काहीतरी चर्चा करतोय. सुनील यांचा दुसरा चेंडू. पहिला चेंडू चांगला चेंडू टाकला होता, निर्धाव गेला. तर बघूया दुसरा चेंडू गणेशांना. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर टाकला चेंडू. चांगला चेंडू. चेंडू येतो निर्धाव. पुन्हा एकदा मुकेश काहीतरी कानमंत्र देताना दिसतात आपल्याला. एक विनंती असेल की वेळ वाया जाईल असं काही करू नका. टीम मिटिंग किंवा चर्चा तुम्ही करा, मात्र त्या चर्चेकरता जास्त वेळ स्पेंड करू नका. संदीप आपण बघितलं तर आपण 1 तास मागे आहोत. आपल्या टाइम टेबल प्रमाणे 1 तास आपण मागे चाललेलो आहोत. पुढे ना पुढे आपल्याला कव्हर करावं लागेल 1 तास. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हे मॅच चांगले होणं फार गरजेचं. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळा. या चेंडूला उंची जास्त गाठली, लांबी कमी. कव्हर क्षेत्रामध्ये गोलंदाज झालाय मात्र त्याच्या अवाक्यापासून हा झेल होता. 3 क्षेत्ररक्षक होते, ते क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. फलंदाजाने बघता बघता इथे धावा पूर्ण केल्यात. 1 धाव आणि एका धावणीची धावसंख्या झाली ती 40. आता मात्र युनायटेड पॅन्थरचा जो डगआउट आहे त्याचे खेळाडू सर्व खुश असतील कारण आता मुकेश आलेला स्ट्राईक वरती. बघूया आता मुकेश स्ट्राईक वरती. अजूनही 9 चेंडूंचा खेळ मैदान शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये जर मुकेश स्ट्राईक वरती असला तर जास्तीत जास्त धावा जमू शकतो मुकेश पाटील. सुनील गोरड यांनी जर विकेट काढली मुकेश पाटील तर यांना 500 मध्ये पारितोषिक लावलेलं आहे. फुलटॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने गेला. 1 बाउन्स चौकार. बघितलं आपण मुकेश पाटील यांनी 3 फटके खेळले. ऑन साईडला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेनेच तो चांगले फटकेबाजी करतोय. नुकताच मिड विकेट मध्ये गॅप मध्ये फटका खेळला आणि 4 धाव प्राप्त करतोय. 4 धावांची धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या बघता बघता 44 वर पोहोचलोय. गुड टेक्निक, एक चांगलं तंत्र या ठिकाणी फलंदाजाचं. संदीप आपण बघितलं सकाळच्या सत्रामध्ये
40 ते 41 42 धावा व्हायच्या, पण आता दुपारच्या सत्रामध्ये मिड विकेटच्या दिशेने हवेचा जो जोर आहे, तर आपल्याला निश्चितच 50 ते 60 धावा प्रत्येक सामन्यामध्ये आता बघायला भेटतील. सुनील यांचा पुढचा चेंडू, सामना करतील मुकेश. चांगला चेंडू, बिग हिट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. चेंडू जातो निर्धाव पुन्हा एकदा गोलंदाजाकडे. धावसंख्या आहे ती 44, 2 गडी बाद. अजूनही पारितोषिक चालूच आहे. सुनीलने जर विकेट घेतली मुकेशांची तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक इकडे डिक्लेअर केलेलं आहे. याच्यानंतरचा सामना आहे तो बीसीसी वॉरियर्स आणि आगरी दबंग्स. तरी दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये पहिली इनिंग संपल्यानंतर रेडी राहायचं आहे. आगरी दबंग्स आणि बीसीसी वॉरियर्स. आणि रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न आणि जेलबाज होतात जेलबाज होऊन परततात ते मुकेश पाटील. आणि 500 रुपये पारितोषिक पटकावलं ते सुनील यांनी. डीजे Bravo, DJ, bravo, DJ, bravo. Champion, 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 champion. Everybody knows it. मध्ये हे गीत आपल्याला गुणगुणताना दिसेल, हे गीत वाचताना दिसेल. 3 षटकं संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना युनायटेड पॅन्थर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 गडी बाद 44 धावा. मुकेश पाटील याला हा फटका खेळण्याची गरज होती का? सरळ बॅटने जर धावा येत असतील तर अशा प्रकारची कृती ही योग्य समजली जात नाही. ना, मला तरी वाटतं की ह्या फटक्याची काही गरज नव्हती, पण मुकेशांच्या मनामध्ये काय चाललं असेल का रिव्हर्सचा फटका फलंदाजी करताना आरामात त्यांना चौकार भेटू शकला असता, कारण सर्कलच्या आतमध्ये प्लेयर फिल्डिंगला लावले होते त्यांनी. आणि तसं बघायला गेलं तर त्याच्याकडे एक चांगलं तंत्र होतं. फिल्डिंग बघायला हवी होती, फिल्डिंगचं निरीक्षण करायला होतं. धावसंख्या 44 धावा. फलंदाज मुकेश हा बाद झाला, ज्याने 16 धावांची झंझावती खेळी पेश केली. आणि मुकेश बाद झाल्यानंतर 500 रुपयाचा मानकरी ठरला तो सुनील गोरड नावाचा खेळाडू. आणि 100 रुपयाचा पारितोषिक ठरला तो गणेश म्हात्रे. 4 षटकांचा खेळ मैदानात संपतोय. धावसंख्या ती 44. 5वं षटक घेऊन जाते मयूर वैयक्तिक पहिलं, तर संघाचं 4थं षटक, शेवटचं षटक, हाणामध्ये षटक. बघूया 4थ्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतो युनायटेड पॅन्थर्स हा संघ. पहिल्या चेंडूपासून गोलंदाजावर तुटून पडलेला दिसतो आपल्याला युनायटेड पॅन्थर्सचे फलंदाज. बघूया शेवटचं षटक मैदानामध्ये. हा कुठे चेंडू लॉंगच्या दिशेला मारतात, एक धाव काढतात, दुसऱ्या काढण्याचा प्रयत्न करतात की नाही बघूया. आणि दुसऱ्या काढण्याचा प्रयत्न करतात, थोडा थ्रो खराब होतो. त्या दरम्यान मात्र दोन्ही 2 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आणि 2 धावांच्या संघाची धावसंख्या होते ती 46. ह्याच्यानंतरचा सामना होईल तो आगरी दबंग्स आणि बीसीसी वॉरियर्स. तरी दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सामनाची एक इनिंग संपल्यानंतर आम्ही लगेच नाणेफेक करून घेऊ. आगरी दबंग्स संघाने एक मॅच जिंकलाय आणि त्याचा आत्मविश्वास आता वाढला असेल. चालू असलेल्या मॅच मध्ये धावसंख्या झालेली आहे ती 46 धावा, 3 गडी बाद, 46 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. हा चेंडू डावेशीच्या बाजूला वळणारा चेंडू आहे. धाव घेण्याची दोन्ही फलंदाज मोटिवेट झाले होते, उत्साहित होते. पंचाने वाईट घोषित केले या चेंडूला आणि या अतिरिक्त धावण्याची धावसंख्या झाली ती 47, 47. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 5 चेंडू मध्ये किती धावा जमवतात युनायटेड पॅन्थरचा संघ. आतापर्यंत 47 धावा जमवल्या आहेत. 4थं षटक सुरू आहे मैदानामध्ये. चांगला चेंडू म्हणावा लागेल, फक्त एकच धाव भेटेल या चेंडूवरती, बाकी काही नाही. आणि जय हनुमान युद्धाचे जर क्षेत्ररक्षक बघितलं तर विचार करते की एक धाव गेली तर जाऊ दे, पण षटकार किंवा चौकार येऊ नये कुठल्याही चेंडूवरती. धावसंख्या ती 48. साहिल फलंदाजी करतील आणि गोलंदाजी आहे ते मयूर. पुढचा चेंडू मयूरांचा. हो, मिड विकेटच्या वरून मारला उत्तुंग असा षटकार. सिक्सर लगे तो दिल जंपिंग जपांग जंपक जंपक जंपिंग जपांग जंपक जंपक तर हवेची साथ त्याला मिळतोय आणि टायमिंग व्यवस्थित झालं नव्हतं आणि लॉंग लेगच्या दिशेने हा खूप सुंदर फटका खेळाय. छोटा पॅक बडा धमाका असं आपण म्हणू शकतो. आणि 7 धावांची धावसंख्या पोहोचली जाते ती 54 वर, 54. नक्कीच साहिलच्या बॅट मधून निघाला षटकार आणि लगेच डीजेनी एक फेवरेट सॉन्ग लागलं, जे साहिलचं फेवरेट सॉन्ग आहे ते लगेच लावलंय. बघूया मयूरांचा पुढचा चेंडू. धावसंख्या झाली ती 54. मी म्हटलंच होतं की दुपारच्या सत्रामध्ये धावेंचा वेग आहे तो वाढणारच आहे, कारण हवेचा जो वेग आहे तो मिड विकेटच्या दिशेने जोरदार आहे. आणि 55, 60, 65 धावा सुद्धा चेस करणाऱ्या संघाला आरामात चेस करू शकतो संघ. म्हणून जास्तीत जास्त जेवढे धावा जमवतील ते समोरच्या संघासाठी बरं पडेल.
आणि दाबात होते ते गणेश घरत. साहिल मात्रे दिसाया साधा भोळा भारी माणूस आहे दिलवाला त्याला कुलदैवत खंडोबा पावला पनवेल शहरात फेमस झाला त्याला कुलदैवत खंडोबा पावला. बीसीसी वॉरियर्स आगरी दबंग दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्स कडे यायचं आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या षटकातील एक इनिंग झाली की लगेच नाणेफेक केली जाईल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या इनिंग मधले आणि धावसंख्या आहे ती 55 धावा, 4 गडी बाद. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू यशराजच्या हाताच्या वरून सुटतोय. अरे सॉरी बोल झालंय. मयूरांनी विकेट घेतल्याबद्दल त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. त्यांनी 200 रुपये नंतर घेऊन जायचं आहे. धावसंख्या आहे ती 55. शेवटचा चेंडू शिल्लक आहे चौथ्या षटकातील. आपण गडी बाद बघितले तर पहिला गडी बाद झाला होता तो 13 धावसंख्येवरती, दुसरा गडी बाद झाला तो 27 धावसंख्येवरती, तिसरा गडी बाद झाला होता तो 44 धावसंख्येवरती, चौथा गडी झाला होता 55 धावसंख्येवरती आणि पाचवा गडी बाद झाला तो 55 धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू या इनिंग मधला ऑन ड्राईव्ह आहे. चेंडू हवेमध्ये मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन परतावा लागेल फलंदाजाला. विकेटचा पतन होतोय गॉन. 6 गडी बाद, धावपैकीवर धावा लागल्या ते 55 आणि 56 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. वेगदादा पाटील तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही नाणेफेक करून घ्यायचे. 56 रन्स रिक्वायर्ड टू विन. 56 धावा जिंकण्याकरता सर्व आम्ही घेऊन जातो टॉस बॉक्स मध्ये, जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक मित्र जयप्रकाश पाटील आणि या मॅचचा टॉस करण्याकरता व्यासपीठावर विराजमान असलेले पालघर जिल्हा शिवसेनेचे पालघर जिल्ह्याचे सहसचिव विवेक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. कारण हा मॅच असेल बीसीसी वॉरियर्स विरुद्ध अग्री दबंग उमेमान. ओटीयू जयप्रकाश. नाणेफेक केली जाते आगरी दबंग आणि बीसीसी वॉरियर्स. नाणेफेक करतात आमचे विवेकदादा पाटील. बॅट आणि बॉल आहे. नाणेफेक जिंकले तर विवेकदादा पाटील तुम्हाला सांगतो तुम्ही स्थानपन्न व्हायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद बुलेश गरज. तुम्ही नाणेफेक जिंकलेत तर तुमचा काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण करताना तुम्ही समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखू शकाल? 50 पर्यंत, 50च्या आसपास. तुमच्यामध्ये टीम मध्ये कोण असे गोलंदाज आहेत की ते चांगली गोलंदाजी करते आणि तुमचे भरोशाचे गोलंदाज? भरोसेवाले निपुण पाटील घरात, देवेंद्र पाटील आणि सावंत. आणि तुम्हाला काय वाटते समोरचा संघ बीसीसी वॉरियर्स त्यामध्ये कोण असे धडाकेबाज फलंदाज आहेत की त्यांना तुम्ही लवकरात लवकर आउट करण्याचा प्रयत्न कराल? प्रसाद पाटील, पॅडी. धन्यवाद. प्रसाद पाटील तुमचा पहिलाच मॅच आहे आजचा. आगरी दबंगचा एक मॅच झाल्यानंतर एक मॅच जिंकलेला आहेत तर तुमचा काय डिसिजन आहे? तुम्ही बॅटिंग तुम्हाला दिलेली आहे समोरच्या संघाने तर तुम्ही 4 षटकामध्ये किती धावा जमू शकाल? 60 क्रॉस करण्याचा प्रयत्न करू. बुलेश गरज तुम्ही सांगितलं की मी 50 पर्यंत रोखू शकता पण प्रसाद पाटील बोलता की आम्ही 60+ करू तर तुमचं काय मत असेल? चांगला आहे. आम्ही तेवढं त्यांची बॅटिंग लाईन पण आहे, मी बोलू शकत नाही. आमचा बॉलर चालले तर त्याच्या खाली पण अडून आम्ही. धन्यवाद. आणि प्रसाद पाटील तुमचा पहिला मॅच आहे. तुम्हाला एक प्रश्न की तुम्हाला आयोजन कसं वाटतं? आम्ही साई ग्रुपने जे UPL ठेवलेलं आहे तर तुम्हाला आयोजन कसं वाटतं आणि टुर्नामेंट हॅलो 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 टॉस होतो त्या ठिकाणी. हॅलो 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 हा प्रसाद. सर्वप्रथम साई ग्रुपचे मी आभार मानतो की त्यांनी एवढं सुंदर आयोजन असं देखणं आयोजन ठेवलेलं आहे. आणि मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय
तर जे होतकरू खेळाडू आहेत ज्यांना कधी संधी मिळत नाही त्यांच्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म करून दिला आहे. पहिलं असं होतं की आपण आपल्या टीमच्या सोबत जायचो पण कधी फिल्डिंगसाठी घ्यायचे, मग कधी आपल्या 1 किंवा 2 चेंडू मिळाले त्याच्यात आपण परफॉर्मन्स द्यायचो. पण आता तुम्ही ते साक्षात एक प्रकारे एक स्टेज निर्माण करून दिला आहे. माझी अशी इच्छा आहे की 240 जणांनी फॉर्म भरलेले आहेत पण त्याच्यातले रेग्युलर बघितले तर 20 साईडला गेले 220. तर 220मधून आम्हाला 10 जरी खेळाडू चांगले मिळाले तर मी साई ग्रुपचे खूप खूप आभार मानेन की ती आपल्या गावासाठी एक चांगलं क्रिकेट खेळतील आणि आपल्या गावाचं नाव हे एका चांगल्या स्तरावर नेऊन ठेवतील अशी मी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा साई ग्रुपचे धन्यवाद करतो. धन्यवाद प्रसाद पाटील आणि बुलिश गरज, तुम्हाला मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. बॅक टू संदीप. थँक्स. या ठिकाणी कौस्तुभ चौधरी यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना सुद्धा आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून शुभेच्छा देतो. जय हनुमान संघाचे ते समर्थक आहेत, जय हनुमान योद्धा संघाचे समर्थक आहेत आणि म्हणूनच त्यांच्याकरता हे गीत या ठिकाणी आम्ही पेश करतोय. कौस्तुभ चौधरी यांचा वाढदिवस. हे गीत वाजवलं जाते. जय हनुमान योद्धा संघाचे समर्थक असल्या कारणाने त्यांच्याकरता एक गीत लावलं जाते. आणि निश्चितच अजून एक मृदुल मुकेश पाटील ह्याचा सुद्धा छोट्या मुलाचा वाढदिवस आहे. तर त्यांनी प्रत्येक टीमला चॉकलेटचं पॉकेट दिलेलं आहे. त्यांचे सुद्धा खूप 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 आभार साई ग्रुपतर्फे. थँक्स. मॅचकडे आपण वळतोय. मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड, अतिथी कक्षामध्ये आलेले आमचे सर्व मान्यवर, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि सर्व संघांचे संघमालक या सर्वांचंच मी स्वागत करतोय या उमेमान प्रीमियर लीग 2021च्या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. नंबर 1 षटक मुकेश पाटील टाकण्याकरता आलाय. मुकेश पाटील याच्या पहिल्या चेंडूला भिरकावून दिलाय. पूल केला जात आहे. चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय 1 बाउंड चौकार. आया मना बसवीला लावला जग्याला बाबा मना डुबवीला वाटोळा गेला. आया मना बसवीला लावला जग्याला बाबा मना डुबवीला वाटोळा गेला. षटकार. लागोपाठ 2 चेंडूवरती 1 चौकार आणि 1 षटकार येतो तो मुकेश पाटील यांच्या गोलंदाजीवर. चांगली फलंदाजी बघायला भेटते ते अमित घरत यांची. अमित घरत एक नावाजलेले फलंदाज आज चांगली कामगिरी करताना दिसत आपल्याच होम पिच वरती. कोणतरी बसा पाहिजे ना. 56 धावांचं लक्ष आहे ते जय हनुमान योद्धा समोर आणि 56 धावांचं लक्ष. हॅलो हॅलो धावसंख्या आहे ती 10 बिनबाद 10 धावा. 2 चेंडू मध्ये 10 धावा जमावले ते अमित घरत त्यांनी. प्रत्येक षटकाला नरेश दादा पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलेलं आहे. मुकेश पाटील यांचा पुढचा चेंडू अमित घरत साठी पुढे मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चेंडू जातो तो सीमा रेषे पार. 6 धावा. रोज मैदानामध्ये सराव करत असताना मुकेश पाटील हे नेहमी मी बघत असतो की अमित घरत त्यांना सांगत असतात कशी बॅटिंग करायची, कशी बॅटिंग व्हायला पाहिजे समोरच्या गोलंदाजीवर. तशी शिष्य आणि गुरु आपल्या समोर बघायला भेटतात आणि गुरु यांची शिष्य आणि कशी धुळाई केलेली आहे ते आपल्याला बघायला भेटते. हॅट्रिक षटकारात 200 रुपये तर पारितोषिक आमच्याकडे आलेले पण हॅट्रिक हुकलेले आहे.
चांगलीच फलंदाजी अमित घरत यांच्याकडून, कारण टार्गेट तर भला मोठं टार्गेट आहे, 56 धावांचं टार्गेट आहे जे सुद्धा 30 चेंडूमध्ये त्यांना पूर्ण करायचं आहे जर सामना जिंकायचा असेल तर. युनायटेड पॅन्थर जर आपण पॉईंट टेबल्स बघितले तर युनायटेड पॅन्थर्स एक सामना हरलेला आहे आणि दुसरा सामना मैदानात सुरू आहे त्यांचा. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि बघूया जातो चेंडू कुठे आहे, सीमा रेषा पार, 6 धावा. प्रमोद घरत कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे द्या. प्रमोद घरत, पाच चेंडू मध्ये 22 धावा कुठल्या आहेत त्या अमित घरत यांनी. मुकेश यांची थोडीशी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. आता मात्र चांगला चेंडू, षटक संपताय. पहिल्या षटकातील धावसंख्या होती ती 22, बिनबाद 22. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे आपण आता जे युपीएलचं टायटल सॉन्ग ऐकलं ते साई साई ग्रुप साठी बनवून दिलेलं आहे ते सानी धा क्रिएशनचे सतीश पाटील आणि धीरज पाटील यांचे साई साई ग्रुप तर्फे खूप खूप आभार. आणि आता धीरज पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा आम्ही छोटासा सत्कार करतोय. साई साई ग्रुप तर्फे धीरज पाटील यांचा सत्कार करायचा छोटासा, आणि भानुदास पाटील हे सत्कार करतील धीरज पाटील यांचा. त्यांनी चांगलंच युपीएलचं टायटल सॉन्ग आम्हाला बनवून दिलं आहे. दुसऱ्या षटक मैदानामध्ये घेऊन येतील ते देवेन म्हात्रे, डावखुरे गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार. च्या जोरावरती धावसंख्या झाली आहे ती 22. प्रमोद घरात कृपया कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधा. प्रमोद घरात, प्रमोद घरात. 18 चेंडू मध्ये 34 धावांची गरज असेल जय हनुमान युद्ध संघाला विजयासाठी. ऑप्शनचा बाहेर टाकला चेंडू, पंचा निश्चितच वाईट घोषित करणे, वाईट अवांतर धावेचा इशारा येतो पंचांकडून. अवांतर धावसंख्या संघाची धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या होते ती 23, बिनबाद 23. धीरेन चॅलेंजर्सचे प्रमोद घरात. पुढचा चेंडू देवेन, फुलटॉस चेंडू, मिडू काय दिसला जातो चेंडू, 1 बाउन्स, सीमा रेषा पार. बीसीसी वर शतपुच्या वरून 1 बाउन्स गेला, चौकार. धावसंख्या आहे ती 27. धावसंख्या आहे ती 27. 56 धावांचं लक्ष आहे ते जिंकण्यासाठी जय हनुमान योद्धा संघासमोर. प्रमोद घरात, धीरेन चॅलेंजर्स. प्रमोद घरात. 17 चेंडू मध्ये 29 धावांची गरज हनुमान योद्धा संघाला विजयासाठी. 17 चेंडू आणि 29 धावा. भलं मोठं आव्हान सोपं करून ठेवलं ते अमित घरत यांनी. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा कुठल्या त्या अमित घरत यांनी, आणि अवघड असं आव्हान जे 56 धावा करायचे होते 30 चेंडू मध्ये ते एकदम सोपं करून ठेवलंय ते अमित घरत यांनी. अनिरुद्ध पाटील, अनिरुद्ध पाटील. अनिरुद्ध पाटील. पुढचा चेंडू सामना करत दिसता नाही. ऑप्शनच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय तो ऑप्शनच्या फारच बाहेर. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. देवेन म्हात्रे यांनी आतापर्यंत 2 खराब चेंडू टाकला, त्याने 1 चौकार दिलाय. धावसंख्या आहे ती 28, बिनबाद 28 धावा. चांगली सुरुवात म्हणावं लागेल ती हनुमान योद्धा संघाची. थोडंसं मिसफिल्ड होतं यशच्या हातामधून, त्या दरम्यान एकदा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. बघूया पुन्हा आता अमित घरत स्ट्राईक वरती. निर्मय क्लासिकचे अमित पाटील. अमित पाटील, निर्मय क्लासिकचे अमित पाटील. अमित पाटील. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा नियम होता, त्यामुळे अमित यांनी आरामात फलंदाजी केली. आता बघूया 5 क्षेत्ररक्षक
सर्कलच्या आतमध्ये आहेत 38 सर्कलच्या आतमध्ये आणि 6 क्षेत्ररक्षक हे बाहेर आहेत 38च्या. तरी बघूया कुठल्या दिशेने षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न करतील अमित घरात. 56 धावांचं लक्ष आहे युनायटेड योद्धा समोर जिंकण्यासाठी. आणि याच्यानंतरचा सामना होईल तो आगरी दबंग्स वर्सेस बीसीसी वॉरियर्स. आगरी दबंग्स पॉईंट टेबलवरती 2 गुण मिळून 2 गुण त्यांच्याकडे, तर बीसीसी वॉरियर्सचा हा पहिला सामना असेल. पुन्हा एकदा देवेन पुढे मारता प्रयत्न, बघूया आता झेल होतोय की षटकार, आणि हा षटकार मला वाटतं अमित घर त्यांची मी फर्स्ट टाइम आपल्या होम ग्राउंड एवढी चांगली फलंदाजी बघतोय. बाहेर जातात ते फलंदाजी करतात ते आम्ही काही जास्त बघत नाही, पण आमच्या होम ग्राउंड वरती ते आम्हाला चांगली फलंदाजी करताना दिसतात. पुन्हा एकदा पुढे मारता प्रयत्न, आता मात्र झेल होऊ शकतो बघूया. आणि बाद अमित घर ते बाद होत आहेत. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. नवीन कार्य करण्याचा त्यांचा हा बाणा. धन्यवाद देतो साई साई ग्रुपला, त्यांनी आम्हा मान दिला. धन्यवाद देतो साई साई ग्रुपला, त्यांनी आम्हा मान दिला. आम्ही UPL खेळणार आहोत. आम्ही UPL खेळणार आहोत. आम्ही UPL खेळणार आहोत. आम्ही UPL खेळणार आहोत. धावसंख्या आहे ती 35. 21 धावांची गरज. 14 चेंडू 21 धावांची गरज. जय हनुमान योद्धा संघाला विजयासाठी. आणि आताच आपण जे ऐकलं टायटल सॉन्ग युपीएलचं साई साई ग्रुप साठी जे बनवलं होतं ते सा नि दा क्रिएशनचे सतीश पाटील आणि धीरज पाटील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही छोटासा सत्कार मागाशीच केलेला आहे. त्यांचे पुन्हा एकदा साई साई ग्रुप तर्फे खूप खूप आभार. त्यांनी एक सुंदर गाणं आम्हाला युपीएल साठी बनवून दिलंय, त्याच्याबद्दल साई साई ग्रुप खूप 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 ऋणी आहे त्यांचा. देवेन यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते सनय. ओ फारच खराब चेंडू म्हणावा गेला. ऑप्शनच्या फारच वाईट टाकला चेंडू आणि नोचा इशारा होतोय. मला वाटतं सिमेंट पिनच्या बाहेर टाकला चेंडू. पंचांचा नोचा इशारा आणि फ्रीटचा सुद्धा इशारा होतोय. सॉरी, पंचांचा इशारा होतो. नो चेंडू नाही, वाईट चेंडू आहे. पंचांशी वादविवाद करून पंचांनी डिसिजन दिलेला आहे, वाईट चेंडू आहे. अवांतर धावसंख्या संघाची धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या होती ती 36. सनई यांनी जर षटकार मारला तर त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे आलेलं आहे नरेशदादा पाटील यांच्याकडून. षटकार मारा आणि 100 रुपये घेऊन जा. धावसंख्या आहे ती 36. अजूनही 20 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी जय हनुमान योद्धा संघाला. निर्मय क्लासिकचे अमित पाटील. निर्मय क्लासिकचे अमित पाटील कुठे असतील त्याने कॉमेंट बॉक्सकडे यायचं आहे. ओ आता मात्र उत्तुंग असा षटकार मिड विकेटच्या वरून आणि 100 रुपयांचा पारितोषिक जिंकले ते साने यांनी. तेरा चेंडू 14 धावांची गरज. 13 चेंडू आणि 14 धावा. आतापर्यंत 5 षटकार लावले त्या जय हनुमान योद्धाच्या प्लेयर्सने. पुन्हा आता आखुट्या पत्ता चेंडू लॉंगच्या दिशेने जातो. त्या दरम्यान एक धाव काढतील दोन्ही फलंदाज. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न नाही, एकच धावावरती समाधान आहे दोन्ही फलंदाज. षटक संपताय. 2 षटकार धावसंख्या होती ती 43. धावसंख्या आहे ती 43. नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे तो सुनील गोरड. एक चांगला खेळाडू आहे, यंग खेळाडू, ज्याच्यामध्ये उत्तुंग षटकार मारण्याची क्षमता असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटतोय.
12 चेंडू 13 धावांची गरज. 12 चेंडू आणि 13 धावा. बारा चेंडू आणि 13 धावांची गरज जय हनुमान योद्धा संघाला विजयासाठी. टेबल पॉइंटचा विचार केला तर जय हनुमान योद्धा संघाकडे 2 पॉइंट्स आहेत, तर युनायटेड पॅन्थर्स पहिला सामना हरलेला होता. पुढचा चेंडू सामना करतील ते सनय. सलामीचे फलंदाज दोन्ही मैदानामध्ये. वैयक्तिक 16 धावसंख्येवरती फलंदाजी करतात सनय. हा चेंडू 9 धावांची गरज. 56 धावांचं टार्गेट ठेवलं होतं जय हनुमान योद्धा समोर युनायटेड पॅन्थर संघाने. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने मारला फटका. एकच धाव भेटेल सने यांना. संघ धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या होती ती 48. संख्या ती 48. ह्याच्यानंतरचा जो सामना आहे तो आगरी दबंग वर्सेस बीसीसी वॉरियर्स. आगरी दबंग संघाने नाणेफेक जिंकलेली आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतलेला आहे. सुनील यांच्या बॅट मधून निघाला उत्तुंग असा षटकार लॉंग ऑनच्या वरून 6 धावा सुनील यांच्या खात्यावरती. प्रत्येक षटकाराला 100 रुपये पारितोषिक लावले आणि सुनील यांना पण पुन्हा एकदा 100 रुपये पारितोषिक दिलं जाईल. धावसंख्या ती 54. वाईड चेंडू असेल लेक्समच्या फारच बाहेर टाकला चेंडू. पंचांचा वाईडचा इशारा होतोय. फक्त एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. भलं मोठं आव्हान 3ऱ्या षटकामध्ये पूर्ण करण्याची तयारी दाखवली ती जय हनुमान योद्धा संघाने. फक्त 1 धावेची गरज. बघूया चौकार षटकार की सिंगल. फक्त एकच धाव काढले आणि सामना जिंकलेला आहे तो जय हनुमान योद्धा संघाने. आणि जय हनुमान योद्धा पॉइंट सेव्हर होती 2 पॉइंट घेऊन टोटल पॉइंट झाले 4. आणि युनायटेड पॅन्थर्स लगातार 2 सामन्यामध्ये पराभूत झाले आणि त्यांचा अजून खाताही उघडलेलं नाही. चेंडू जमा करत आहे पंचांकडे. मॅन ऑफ द मॅच असेल या सामन्याचा अमित घरत मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच अमित घरत. मॅन ऑफ द मॅच. खूप खुश दिसतो अमित घरत. बऱ्याच दिवसानंतर गावातल्या मुलांनी पब्लिकने त्यांची बॅटिंग आपल्या होम मैदानावरती बघितलेली आहे. ते सुद्धा मुकेश सारख्या गोलंदाजाला त्यांनी लगातार एका षटकामध्ये 22 धावा कुठल्या. आगरी दबंग मैदानामध्ये उतरलेला आहे आणि बीसीसी वॉरियर्स यांना फलंदाजी दिली आहे त्या आगरी दबंग संघाने. सामना 4 षटकांचा राहील.